आहोंच्या ऑफिसच्या डब्यासाठी मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी करणार आहोत. टमॅटो न वापरता करणार आहोत. करायला सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटात बनून तयार होते. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, कमी तिखट असलेली 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर हे साईडला ठेवून देऊयात. इथं मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले आहेत. बटाट्याचे पहिल्यांदा साल काढून घेतले आहेत आणि पाण्यामध्येच ठेवले आहेत. पाण्यामध्ये ठेवल्यावर बटाटे काळे पडत नाहीत. तर आता हे बटाटे थोड्या मोठ्या आकारामध्येच आपल्याला कापून घ्यायचे आहेत. जास्त बारीक कापू नका, कारण आपल्याला कुकरमध्येच ही भाजी बनवायची आहे. तर बटाटे कापून झालेले आहेत. कापून झाल्यावर सुद्धा बटाटे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत. आणि हो, तुम्हाला जर काही कळालं नसेल तर कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर आता हे सगळे बटाटे आपण पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत, कारण आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. तर हे पण साईडला ठेवून देऊयात. तर इथं मी मध्यम आकाराची एक पालकची गड्डी घेतली होती. पहिल्यांदा पालक छान निवडून घेतला आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला आहे. धुवून झाल्यावरच आपल्याला पालक कापून घ्यायचा आहे. एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, त्याच पद्धतीने पालक कापून घ्यायचा आहे. तुम्हाला एक टिप सांगते, कधीही पालेभाज्या ना पहिलं धुवायचं आणि नंतर कापायच्या, म्हणजे त्याच्यातले जीवनसत्व निघून जात नाहीत. तर आता पालक छान कापून झालेला आहे. इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे. कांदासुद्धा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे. तर कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्येच 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं छान परतल्यावर त्याच्यामध्येच आपण जे कापून घेतलेला मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा छान हलकासा सोनेरी झाल्यावर त्यामध्येच काही सुके मसाले टाकायचे आहेत. 1 टीस्पून जिरे आणि धने पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून कांदा लसूण मसाला, अर्धा टेबलस्पून साधं लाल तिखट टाकून हे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. 1/4 टीस्पून हळद पण टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कोणते मसाले नसतील तर तुम्ही किचन किंग मसालासुद्धा टाकला तरी पण चालेल. मसाले चांगले परतल्यावर याच्यामध्येच कापलेला बटाटा टाकायचा आहे. बटाट्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि पुन्हा मसाल्यामध्ये हे बटाटा आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर याच्यामध्येच आपण जे पालक कापून घेतला होता ते पालकसुद्धा पूर्ण पालक टाकायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे. पुन्हा चांगलं मिक्स करून झाल्यावर कुकरचं झाकण लावायचं आहे. मीडियम गॅसवर कुकरची 1 शिट्टी करायची आहे. एका शिट्टीमध्ये मस्त असा बटाटा आणि पालक शिजतो, कारण आपल्याला बटाटा फक्त 85 ते 90% आपल्याला शिजवायचा आहे. जर 100% बटाटा शिजवला तर खूप त्याचा गाळ होईल आणि भाजीला तितकी छान चव येणार नाही. तर बघू शकता बटाटा पण मस्त असा शिजलेला आहे, जास्त असा गाळ झालेला नाही. तर आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. एका वाटीमध्ये 1 चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्येच आपण जे वाटण बनवलं होतं ना, आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं, ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान खमंग असा तडका या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायचा आहे. आता याच्यामध्येच आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकणार आहोत. गॅस बंद केला होता, पुन्हा मी चालू केला आहे. बारीक गॅस आहे. पुन्हा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. फक्त तडका देईपर्यंतच मी बारीक गॅस ठेवला होता, कारण बटाट्याची भाजी छान गरमच होती. तडका दिल्यावर सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे. बघू शकता मस्त अशी चमचमीत पालक बटाटा तयार झालेला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता.